नमस्कार. आज आपण भारताच्या नैसर्गिक खजिन्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच इथली विविध प्रकारची जंगलं आणि त्यात राहणारे प्राणी. आणि हो, हा सगळा विषय अगदी सोपा करून लक्षात कसा ठेवायचा हेच तर आपल्याला बघायचं आहे. चला सुरू करूया. एक प्रश्न आहे. फक्त एका वाक्यात भारताची 5ही महत्वाची जंगलं लक्षात ठेवता येतील का? हो, नक्कीच. आणि ती ट्रिक काय आहे हे या चर्चेच्या शेवटी कळेलच. तेव्हा शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का? चला मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. नैसर्गिक वनस्पती म्हणजे नेमका काय? सोप्पा आहे. ज्या वनस्पती मानवाच्या मदतीशिवाय त्यांच्या नैसर्गिक वातावरणात आपोआप वाढतात, जसं की जंगलं, गवत किंवा झुडपं, त्यांनाच नैसर्गिक वनस्पती म्हणतात. आता वनस्पतींबद्दल बोललो, मग त्यांच्यासोबत कोण येतं? बरोबर, वन्यजीव. म्हणजे जंगलात किंवा त्यांच्या नैसर्गिक घरात राहणारे सगळे प्राणी, पक्षी आणि इतर जीव. वाघ, हत्ती, हरिण हे सगळे वन्यजीव आहेत. वनस्पती आणि प्राणी एकमेकांशिवाय अपूर्णच आहेत. तर आता आपण निघालोय एका प्रवासाला, भारताच्या 5 वेगवेगळ्या प्रकारच्या जंगलांमधून. हा फक्त अभ्यास नाही, हा एक खराखुरा व्हर्च्युअल प्रवास आहे असे समजा. आपला पहिला थांबा आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आता नावावरूनच कळतंय, सदाहरित म्हणजे नेहमी हिरवीगार. का बरं? कारण इथे पाऊस अक्षरशः कोसळतो. आपल्या पश्चिम घाटात किंवा ईशान्य भारतात जी घनदाट जंगलं दिसतात ना, ती हीच. एबनी आणि रोजवूड सारखी मौल्यवान झाडं इथेच सापडतात. आता पुढचा प्रकार बघूया, उष्णकटिबंधीय पानझडी वने. याला मान्सून फॉरेस्ट्स असंही म्हणतात. आता पानझडी का? तर ही झाडं खूप हुशार असतात. उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा ती आपली पानं गाळून टाकतात पाणी वाचवण्यासाठी. आणि भारतात सगळ्यात जास्त जंगलं याच प्रकारची आहेत, जिथे साग, साल आणि बांबू मिळतो. आता विचार करा, जिथे पाऊसच कमी पडतो तिथे काय असेल? तिथे आपल्याला दिसतात काटेरी वने. राजस्थान, गुजरात सारख्या प्रदेशात. इथल्या वनस्पतींनी तर पाणी वाचवण्याची कलाच आत्मसात केली आहे. पानं लहान किंवा थेट काट्यांमध्ये बदललेली. उदाहरणार्थ आपला निवडुंग किंवा बाभूळ. चला आता जरा उंचीवर जाऊया, पर्वतांवर. इथे आहेत पर्वतीय वने. जसं आपण हिमालयात वरवर चढत जातो ना, तसं झाडांचे प्रकार बदलत जातात. उंच गेल्यावर आपल्याला पाईन, देवदार सारखी शंकूच्या आकाराची झाडं दिसायला लागतात. आणि आपला 5वा आणि शेवटचा पण सगळ्यात अनोखा प्रकार म्हणजे खारफुटी वने, मँग्रोव्ह फॉरेस्ट्स. ही जंगलं समुद्राच्या खाऱ्या पाण्यात वाढतात. विचार करा, सुंदरबन हे याचं जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तर आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक जागेचा आपला एक खास जंगलाचा प्रकार असतो. पर्वतांवर पर्वतीय, मैदानी भागात पानझडी, वाळवंटात काटेरी आणि समुद्राकिनारी खारफुटी. एकदम सोपा आहे की नाही? आणि आता ती वेळ आली आहे ज्याची आपण वाट पाहत होतो. मी सुरुवातीला एक वचन दिलं होतं, आठवतंय? ही 5ही नावं क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी एक जादुई वाक्य आहे. एव्हरी डे ट्रीज मेक मॅजिक. बघा, ई म्हणजे एव्हरग्रीन, डी म्हणजे डेसिड्युअस, टी म्हणजे थॉर्न, एम म्हणजे मॉन्टेन आणि शेवटचा एम म्हणजे मँग्रोव्ह. झालं की नाही सोपं? बरं, आपण जंगलांबद्दल तर बोललो, पण ही जंगलं कुणाचं घर आहेत? वन्यजीवांचं. त्यामुळे आता आपण वनस्पतींकडनं वळूया वन्यजीवांकडे आणि त्यांच्या संरक्षणाकडे. वन्यजीव संरक्षणाची ही जी कल्पना आहे ना, ती काही एका रात्रीत आलेली नाही. यामागे काही महान लोकांचा अभ्यास आहे. जसे की अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट, ज्यांनी पहिल्यांदा सांगितलं की वनस्पती आणि हवामानाचा खूप जवळचा संबंध आहे. मग आले चार्ल्स डार्विन, ज्यांनी सांगितलं की सजीव स्वतःला पर्यावरणात कसं टिकवून ठेवतात. आणि आपले भारताचे बर्डमॅन डॉक्टर सलीम अली, ज्यांनी पक्ष्यांच्या प्रेमातून आपल्याला वन्यजीव संरक्षणाचं महत्त्व शिकवलं. मग हे संरक्षण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्यासाठी काही ठोस पावलं उचलली जातात. एक म्हणजे राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्य बनवली जातात. ही प्राण्यांची सुरक्षित घरं असतात. मग जीवावरण, राखीव क्षेत्र, जिथे अख्ख्या निसर्गाचं संरक्षण होतं. आणि या सगळ्याला आधार असतो तो सरकारच्या कडक कायद्यांचा. आता एक वर्ष लक्षात ठेवा, 1973. हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे. का? कारण याच वर्षी भारतात प्रोजेक्ट टायगर सुरू झाला. आपल्या राष्ट्रीय प्राण्याला, वाघाला वाचवण्यासाठीची ही एक ऐतिहासिक मोहीम होती. हे सगळं फक्त पुस्तकात नाहीये, आपल्या आजूबाजूलाही आहे. महाराष्ट्रातलेच उदाहरणं घेऊया. चंद्रपूरचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी जगभर ओळखला जातो. किंवा अगदी मुंबईचं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जिथे निसर्गासोबतच आपल्याला कान्हेरी लेण्यांचा ऐतिहासिक ठेवा बघायला मिळतो. आणि आपलं पश्चिम घाट, तो तर जैवविविधतेचा खजिनाच आहे.
चला आता बरीच माहिती झाली. बघूया तरी आपल्याला किती आठवतंय. एक छोटीशी उजळणी करूया काही प्रश्नांच्या माध्यमातनं, म्हणजे परीक्षेची तयारी पण होईल. चला पटापट उत्तरं द्या. पहिला प्रश्न, सदाहरित वने कुठे सापडतात? बरोबर, पर्याय बी, जास्त पावसाच्या प्रदेशात. दुसरा, खारफुटीची जंगलं कुठे वाढतात? एकदम बरोबर, बी, किनारी भागात. आणि शेवटचा, प्रोजेक्ट टायगर कधी सुरू झाला? क्या बात है, बी, 1973. मस्त. आता जर 2 मार्कांसाठी प्रश्न आला, नैसर्गिक वनस्पती म्हणजे काय, तर सरळ उत्तर मानवी मदतीशिवाय नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या वनस्पती. आणि वन्यजीव म्हणजे काय, तर त्यांच्या नैसर्गिक घरात राहणारे प्राणी पक्षी. आपण हे अगदी सुरुवातीलाच बघितलं होतं. आणि जर 4 मार्कांसाठी वनस्पतींचे प्रकार विचारले तर काहीच टेन्शन नाही. आपलं जादूचं वाक्य आठवायचं, एव्हरी डे ट्रीज मेक मॅजिक. आणि 5 नावं लिहून टाकायची, सदाहरित, पानझडी, काटेरी, पर्वतीय आणि खारफुटी. झाले 4 मार्क पक्के. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. वन्यजीवांचं संरक्षण का करायला हवं? यासाठी हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. पहिलं, जैवविविधता टिकवण्यासाठी. दुसरं, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. तिसरं, प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी. चौथं, पर्यटन आणि संशोधनाला चालना देण्यासाठी. आणि 5वं, आपलं नैसर्गिक पर्यावरण जपण्यासाठी. हे मुद्दे लिहिले की झाले 5 मार्क तुमचे. जाता जाता हे 5 शब्द आणि त्यांचे अर्थ पक्के लक्षात ठेवा. हे शब्द या पूर्ण प्रकरणाचा आत्मा आहेत. नैसर्गिक वनस्पती, वन्यजीव, जैवविविधता, संवर्धन आणि वन. आणि आता शेवटी एक विचार, कधी आपल्या घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडांकडे, पक्ष्यांकडे, प्राण्यांकडे नीट पाहिलंय का? ते आपल्याला आपल्याच भागाच्या हवामानाबद्दल, इतिहासाबद्दल खूप काही सांगत असतात. जरा विचार करून बघा.